त्यांनाही चांगली सुरुवात मिळालेली आहे. तो संघ आता घरच्या मैदानावर खेळेल आणि सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर झाली आहे. विजय केनेच्या सोबतीला बॅटर हरेश पाटील. आज सुपर संडे आणि त्याच्याचमुळे आपण प्रत्येकी प्रेक्षक स्टँड मधून प्रेक्षकांना पाहतोय क्रिकेटचा मनमुराद आनंद घेत असताना मेहर 11 बापगावची स्पर्धा या ठिकाणी एन्जॉय करत असताना ओमसाई आमने लोणाड क्रिकेट असोसिएशन अंतर्गत सरपंच व उपसरपंच चषक 2025-26 चा महासंग्राम तुम्ही या ठिकाणी अनुभवतायत. राज थळे पहिलं षटक घेऊन मार्गस्थ होतोय बॉलिंग मार्कवर. एक चांगली मॅच होईल हीच आपण अपेक्षा करूया. मागचा सामना एकतर्फी जिंकला जानोमान चौदरपाडा संघानं. पहिल्या फेरीतील हा चौथा सामना. यानंतर भावळी संघ देखील तुम्ही खेळताना पाहणार आहात. गोलंदाज सय्यार राईट आर्म ओव्हर द विकेट ना. पहिला चेंडू राज थळेच्या माध्यमातून स्वेअर चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. व्हाईट बॉल सुरुवात करत असताना अनुज 11 लोणाड संघ खेळतो आणि यानंतर शिवशक्ती लोणाड हा संघ देखील तुम्ही खेळताना पाहणार आहात. त्यांच्या विरुद्ध संघ असेल तो वीरेन स्पोर्ट भावाळे. राज थळे पुढचा बॉल पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. विजय समोर स्लाइड करण्याचा प्रयत्न हवेत आहे. पहिला धक्का लागतोय जय जोटिंग देवरुंग संघाला. यानंतर भावाले संघ ऍक्शन मध्ये आणि या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सन्मान्य अनंताजी केने सध्या कोकणामध्ये आपल्या परिवारासोबत एन्जॉय करतात. त्यांनी या स्पर्धेला शुभेच्छा दिलेल्या आहेत. आपले मनपूर्वक स्वागत. विकेट प्राप्त केली राज थळेनं. पुढचा बॉल आकाश पाटील आल्या आल्या रिव्हर्सचा फटका आणि बॉल सरळ मागे निघून चाललाय. थर्ड मॅनचा फिल्डर बॉल वरती येतोय. एकच धाव त्या या चेंडूवरती घेण्याची संधी होती. एका धावेने स्कोर पुढे गेले. धावफलकावरती धावा तुम्ही बघतायत 2 धावा. क्षेत्ररक्षणामध्ये राजनं चांगली सुरुवात केली कारण विजय केने पॉवर प्ले मध्ये नेहमी चांगला खेळत आला आणि त्याची शिकार केलेली आहे. आणि त्याला आउट केल्यानंतर कुठेतरी आता संघाची अडचण वाढलेली असेल ती म्हणजे जय जोटिंग देवरुंग संघाची. कारण इनिशियल ओव्हरमध्ये ज्या वेळेला लवकर तुमचे खेळाडू बाद होतात त्यावेळेला येणाऱ्या फलंदाजांवर दबाव हा नेहमी वाढत असतो. परंतु आता हरेश आणि आकाश ही बंधूंची जोडी आहे. या बंधूंना इथून आता चांगला खेळ साकारावा लागेल. जबाबदारी घ्यावी लागेल. रिव्हर्सचा फटका आणि त्यासाठी फिल्डर देखील सेट करण्यात आला. माहिती आहे की हरेश सातत्याने रिव्हर्स खेळत असतो आणि त्याच्यासाठी डीप मध्ये पॉइंट सेट करण्यात आला. बरोबर त्याच्या हातामध्ये चेंडू फक्त एकच धाव. म्हणजे तुम्हाला फलंदाजाचा स्ट्रॉंग झोन त्याची स्ट्रेंथ काय आहे आणि तुम्ही गोलंदाजी कोणत्या टप्प्यावरती करणार आहात या गोष्टी सर्व माहिती असणं गरजेचं आहे. अकॉर्डिंग टू द फील्ड पोझिशन तुम्हाला गोलंदाजी करणं गरजेची आहे आणि तीच गोलंदाजी राज थळे करतोय. सध्या कॅप्टन अजयचा विचार केला तर त्यानुसार त्याला फील्ड देखील या ठिकाणी देण्याचा प्रयत्न त्याने केलेला आहे. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटनं आकाश पाटील स्वीप करण्याचा प्रयत्न होता. फाईन लेगच्या क्षेत्रात बॉल येतोय. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आणि एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केली. दोन्ही फलंदाज एकेका धावेने स्कोर पुढे नेण्याचा प्रयत्न करतात. परंतु पॉवर प्लेचं एक असं षटक आहे ना की ज्या ओव्हरमध्ये फलंदाजांना भरपूर संधी असते. शक्ती प्रदर्शनाचं ते षटक असतं आणि तेथे शक्ती तुम्ही प्रदर्शित करणं गरजेचे आहे. तेव्हा तुम्ही गोलंदाजांवरती दबाव टाकाल आणि तो प्रयत्न दिसलेला नाहीये फलंदाजांकडून. याचं कारण काय तर राज थळेनं
चांगल्या टप्प्यावरची गोलंदाजी दाखवलेली आहे. अचूकता त्याच्या गोलंदाजीमध्ये आपल्याला बघायला मिळते. 4 धावा स्कोर कार्डवर. थलेचा बॉल फक्त स्टिअर केला, दिशा दाखवलीये नजाकत. बॉल वेगाने सरसावतोय गली रिजन मधून. क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न काय लाजवाब होते, परंतु बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि फिल्डर सुद्धा बाउंड्रीच्या पलीकडे गेलाय. चौकार. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहणं इंटरेस्टिंग. अगदी जो पडदा होता त्याच्या खालून तो क्षेत्ररक्षकही निघून गेला बॉलच्या सोबत. दीपेश त्या ठिकाणी होता, परंतु दीपेशसाठी टाळा व्हायला हरकत नाहीये. प्रयत्न बघा अगदी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जसा स्लाइड होतो. ओहो, फटा पोस्टर निकला हिरो. मांडवाचे मंगारी चाललंय काय, हे नाटक भरपूर प्रसिद्ध झालं होतं. आणि आता जरूर दीपेशला सांगत असेल पडद्याच्या मंगारी चाललंय काय. चौकार त्या ठिकाणी आला आणि या चौकाराच्या मदतीने 8 धावा स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. सोडून दिल्या बॉल. एक्साची धाव आता या ठिकाणी जोडली जाणार. स्कोर आता एका धावेने 9 वर. आता चांगलं फळक धावांचं नक्कीच दिसून येत आहे ते जय जोटिंग देवरुंग संघासाठी, कारण सुरुवात थोडीशी नाजूक राहिली होती आणि त्याच्यानंतर स्कोर कुठेतरी वेगानं बनणं गरजेचं होतं आणि तो वेग आता धारण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. राजसाळे पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न. हवे ते बॉल. विकेट किपर झेल खाली पोहोचण्याचा प्रयत्न करत होता, परंतु कठीण हा झेल होता आणि अखेर 1 धाव त्या ठिकाणी मिळाली आहे. षटक क्रमांक पहिला समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आता एक चांगली सन्मानजनक धावसंख्या तुम्हाला पॉवर प्ले मध्ये दिसून येते, कारण 10 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये जय जोटिंग देवरुंग संघासाठी बनलेली आहे. दोन्ही संघांसाठी एव्हरेज स्टार्ट आपण नक्की म्हणू शकतो, कारण 10 धावा पॉवर प्ले मध्ये येणं खरं तर एवढंही मोठं योगदान फलंदाजांचं नाहीये, परंतु एक एव्हरेज योगदान आहे. पॉवर प्ले मध्ये 10 धावा करणं एक बॅलन्स स्टार्ट आहे आणि गोलंदाजानं देखील एक विकेट प्राप्त केले, म्हणजे दोन्ही टीमसाठी जो स्टार्ट पहिल्या ओव्हरमध्ये हवा होता तो स्टार्ट मिळालेला आहे. नेक्स्ट मॅच मध्ये तुम्ही पाहणार आहात वीरेन स्पोर्ट भावळे आणि त्यांच्या विपक्षामध्ये शिवशक्ती लोणाड. आणखी एक लोणाडचा संघ तुम्हाला बघायला मिळेल, परंतु सध्या अनुज 11 लोणाड आणि त्यांच्या विपक्षामध्ये जय जोटिंग देवरुंग असा सामना तुम्ही पाहतात. आज देवरुंगचे देखील 2 संघ तुम्ही बघतायत. पहिल्या सामन्यामध्ये जानताराजा देवरुंग संघाला तुम्ही पाहिला. आई एकविरा सावतच्या विपक्षामध्ये काय फलंदाजी आपण बघितली होती. विशाल असेल, प्रल्हाद असेल त्यांच्या माध्यमातून, परंतु तो सामना जिंकला होता सावतकरांनी. आणि आता यावेळेला देवरुंगचं अस्तित्व जर टिकून ठेवायचं या स्पर्धेमध्ये तर जय जोटिंग देवरुंग संघाला इथून चांगला खेळ साकारावा लागेल, कारण या मैदानावर नेहमीच या संघाचा प्रदर्शन चांगला राहिलेला आहे. याचं कारण सराव सातत्याने ते इथे करत असतात आणि त्याच्यामुळे तो होम ॲडव्हान्टेज त्यांना मिळतो. अथर्व आल्या सेकंड ओव्हरसाठी. कॅप्टन अथर्वकडे चेंडू सोपवतोय, त्याच्यावर विश्वास दाखवलाय. युवा गोलंदाज आहे, सामना करेल बॅटर हरेश पाटील. चला वेळ कमी घ्या, कारण भरपूर मॅचेस आजच्या दिवसामध्ये आपल्याला कव्हर करायच्यात. आज फायनल डे, या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. यावेळेला चीप केला, तेवढा प्रॉपर टायमिंग फटक्यामध्ये साधता आलं नव्हतं. कमी गतीने टाकलेला बॉल आणि डीप मधून लॉंग ऑफचा फिल्डर बॉलवरती येतोय. तोपर्यंत वेळ होती फक्त एकच धाव पूर्ण करण्याची. सिंगल भरपूर या ठिकाणी येतात. एक चौकार जो हरेशच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळाला होता, परंतु आता प्रत्येक ओव्हर मागे किमान 2 बाउंड्रीचा शोध घ्यावा लागेल, म्हणजे 10 ते 12 धावा प्रत्येक ओव्हर मागे जर का तुम्ही जोडल्या तर एक चांगली फायटिंग टोटल बनेल. परंतु हेही विसरून चालणार नाही की मागच्या सामन्यामध्ये 40 धावांचं संरक्षण झालेलं आहे. याचा अर्थ की धावांचा पाठलाग होणं कठीण झालेलं आहे. सोसाट्याचे वारे सुटलेत आणि ज्या वेळेला विरुद्ध दिशेने वारे असतात त्यावेळेला थोडंसं फलंदाजांसाठी ते कठीण असतं आणि गोलंदाज त्या गोष्टीचा फायदा उचलत असतात. अथर्व पुन्हा एकदा वळतोय. रिव्हर्सचा फटका विथ द स्विंग एक्झिक्यूट केला आकाशनं. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहेत. एक धाव मिळाली आहे. सेकंडचा कॉल आणि 2 धावा ते पूर्ण. जास्तीत जास्त इम्प्रोवाइज क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाज करत असतात. अनऑर्थोडॉक्स क्रिकेट खेळणंही तेवढंच महत्त्वाचं. ज्या वेळेला लिमिटेड ओव्हरचं क्रिकेट सुरू झालं आणि या जनरेशन मधील आता हे क्रिकेटर्स, जिथे बरेचसे क्रिकेटचे विश्लेषक आजही सांगतात की क्रिकेटचा खेळ हा फलंदाजांचा खेळ राहिलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये गोलंदाजी करणं हे सोपं काम नाहीये. परंतु अथर्व परफेक्ट यॉर्कर, क्लीन बॉल,
दांडी गुल केले आकाश पाटील मैदानाच्या बाहेर. परफेक्ट यॉर्कर लेंथ आपल्याला या ठिकाणी बघायला मिळालेली आहे. हॅव अ लुक ॲट दॅट. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता. ऑफस्टिकला उखडणारा बॉल आणि आकाश पाटील फक्त 4 धावांचं योगदान आपल्या संघासाठी देऊ शकला. लागणारा हा दुसरा धक्का जय जोटिंग देवरुंग संघाला. नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर होतोय. चौथ्या क्रमांकावर फलंदाज हनुमान. हनुमान केने येतोय चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी. नेहमीच मोठ्या फटक्यांसाठी या खेळाडूला ओळखलं जातं आणि त्याच्याकडे जी ताकद आहे, बलशाली फटके तो सातत्याने सादर करत असतो मैदानाच्या आतमध्ये. मात्र आजही त्याला करावे लागतील, कारण संघ आता त्या अडचणीमध्ये सापडलेला आहे. ओ आल्या आल्या समोर ऑफ ड्राईव्हचा फटका ऑन द राईट्स थ्रू द लाईन. फटका खेळण्याचा प्रयत्न केला हनुमाननं. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल आणि एका धावेने स्कोर पुढे जाताना स्कोर कार्डवरती 14 धावा धाव फलकावरती. 14ला 2 गडी आतापर्यंत बाद झालेले आहेत. चांगली गोलंदाजी करतोय अथर्व. युवा गोलंदाज आहे, यंगस्टर आहे, परंतु आता हळूहळू तोही जास्त मॅचेस खेळत चाललाय आणि त्याच्याकडे तो अनुभव येत चाललेला आहे की कोणत्या टीम समोर कोणत्या परिस्थितीमध्ये कशी गोलंदाजी करावी. आणि सध्या तरी अथर्व त्याचा फायदा उचलतोय आणि महत्वाचं म्हणजे क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालंय. ओव्हर द विकेटनं हरीश पाटील. रिव्हर्सचा प्रयत्न, मिस टायमिंग. चर्चा तीच करत होतो की सातत्याने ऑन ऑर्थोडॉक्स क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न हरीश पाटीलचा तुम्हाला बघायला मिळालाय. एकच धाव त्याही ठिकाणी मिळाली. सिंगलनं स्कोर पुढे नेण्याचा प्रयत्न राहिला, परंतु इथून आता पहिलं इंटेन्शन हे असेल फलंदाजांचं की किमान 40 धावांपर्यंत आपल्याला जायचं आहे. कारण या विकेटवर आणि या मैदानावर दुपारच्या सत्रामध्ये ज्या वेळेला जास्तीत जास्त रायटी बॅटर आहेत अनुज लेमन लोणाड संघाकडे आणि त्याच्यामुळे धावा बनवणं थोडं कठीण होत असतं. त्याच्यामुळे तो पहिला प्रयत्न करावा लागणार आहे. अथर्व फ्लिक केलाय, सुपर शॉट, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल वेगाने सरकतोय. क्षेत्ररक्षक बॉलवरती आल्यात. एक धाव मिळाली आहे. सेकंडचा कॉल, धावबादची संधी आहे. आता फलंदाज नाही वाचणार. रनआउटच्या स्वरूपामध्ये धक्का लागतोय तिसरा. हरीश पाटीलला मैदान सोडावं लागेल. बाउंड्री नाहीये सर. टीव्ही अंपायरनं देखील या ठिकाणी चेक केलेला आहे.
बाउंड्री नाहीये. फलंदाज धावबादच्या स्वरूपामध्ये बाद आहे. रनआउटच्या स्वरूपामध्ये धक्का लागतोय जय जोटिंग देवरुंग संघाला आणि मला वाटतं हरेश पाटील त्या ठिकाणी बाद झालेला आहे. चांगला सेव्ह पाहायला मिळाला बॅकवर्ड ऑफ दी स्क्वेअर लेगला. धावसंख्या धावफलकावरती 15 धावा तुम्हाला बघायला मिळतात आणि 15 धावा धावफलकावरती असताना तिसरा धक्का. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पुन्हा एकदा पाहूया. 16 धावा आहेत धावफलकावरती, माफ करा. 2 षटकांचा खेळ देखील संपन्न झाला आणि 8च्या सरासरीनं धावा त्या ठिकाणी जोडल्या गेलेल्या त्या 16 धावा धावफलकावरती लागल्यात. तिसरं षटक आणि गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज राहुल तले येतोय बॉलिंग मार्कवर. लेफ्ट आर्मर सामना करेल बॅटर हनुमान. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल राहुल तळेचा टप्पा पडल्यानंतर हलकासा बाहेर वळून घेणारा बॉल आणि येतोय डॉट बॉल. जबरदस्त गोलंदाजी आज प्रत्येकी गोलंदाजाच्या वतीने तुम्हाला बघायला मिळाली आहे. पहिल्या 2 ओव्हरमध्ये अगदी आपण पाहिला अथर्व असेल, त्याच्यानंतर राज तळे असेल आणि आता राहुलकडे चेंडू सोपवलाय. मला वाटतं की कॅप्टन अजयनं आज सुरुवातीला गोलंदाजी केलेली नाहीये. जास्तीत जास्त यंगस्टर गोलंदाजांवरती त्यानं विश्वास दाखवला आणि सध्या तरी तो कारनामा त्यांनी खूप चांगल्या प्रकारे केलाय. हनुमानला इथून आता जबाबदारपणा दाखवावा लागेल. रिस्पॉन्सिबल खेळ साकारावा लागेल. ओव्हर द विकेट. बॅटच्या आतली कडा, मागे बॉल येतो फाईन लेगला. त्या ठिकाणी मिळेल 1 धाव. सिंगल आता धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती 17 धावा. ललिश पाटीलकडे देखील चांगले मोठ्या फटक्यांची क्षमता आहे. परंतु बघा, पेपरवरती तुमचं नाव किती मोठं असून चालत नाही, तुम्ही मैदानामध्ये काय करता या गोष्टीला महत्त्व असतं. आज देवरुंगचे पाठीराखे मोठ्या प्रमाणात तिथे उपस्थित आहेत, सामन्याचा आनंद घेत आहेत. परंतु इथून फलंदाजाने आतापर्यंत मी म्हणेल त्यांच्या पाठीराख्यांना निराश केलं. मित्रांनो, जय जोटिंग देवरुंगची देखील स्पर्धा तुमच्या भेटीस येते. 5 ते 7 जानेवारी या कालावधी दरम्यान ती स्पर्धा याच क्रीडांगणावरती बघायला मिळेल. यावेळेला फार दुरून खेळलेत. अवे फ्रॉम द बॉडी हा स्ट्रोक एक्झिक्यूट करण्यात आला. लॉंग ऑफच्या दिशेने बॉल येतोय आणि 1 धाव घेण्याची वेळ होती. एका धावेने स्कोर पुढे सरकत असताना तुम्ही पाहता धावफलकावरती 18 धावा तुम्हाला बघायला मिळतात. आज विजय स्वस्तामध्ये बाद झाला आणि त्याच्याचमुळे संघ अडचणीमध्ये येताना आपण पाहिला. म्हणून ज्या वेळेला इनिशियल ओव्हरमध्ये विकेट एखादा गोलंदाज प्राप्त करतो ना, त्यावेळेला येणाऱ्या गोलंदाजांवरचा देखील दबाव कमी होत असतो. ओ हो हो, यावेळेला पुन्हा एकदा मिस टायमिंग. हवेमध्ये बॉल आहे. लॉंग ऑनचा फिल्डर बॉलवर फर्स्ट, सेकंड अँड थर्ड. तिसरा अटेम्प्ट मध्ये झेल पकडलाय फलंदाज हनुमान केने. बॅक टू डग आउट. दरम्यान आदरणीय फडके मामांचे या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आज तिसरा दिवस, परंतु दररोज मित्रांनो फडके मामा आवर्जून या स्पर्धेसाठी भेट देतात. हे प्रेम आहे मेहर 11 बापगाव वरती. धावसंख्या धावफलकावरती 17 धावा स्थिर असताना विकेट प्राप्त केली राहुल थळेनं. नवीन बॅटर आता मैदानामध्ये एंटर होतोय. हनुमानला देखील जास्त मोठं योगदान देता आलेलं नाहीये. पूर्णपणे आता दबाव वाढल्यात, तो म्हणजेच फलंदाजांमध्ये जय जोटिंग देवरुंग संघातील संघावरती दबाव वाढत गेलेला आहे. राहुल पुढचा बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ना. कटर होता अगेन्स्ट द स्विंग. पुन्हा हवेत आहे बॉल. लॉंग ऑनचा फिल्डर पुन्हा राज. आणखी एक झेल पकडलाय. लागोपाठ 2 धक्के देत असताना राहुल थळे. लागोपाठ 2 धक्के त्या ठिकाणी दिलेत. बॅक टू बॅक 2 विकेट्स प्राप्त करत असताना राहुलला तुम्ही पाहिलं आणि आता हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे. नवीन बॅटर पवन मैदानाच्या आतमध्ये आला आणि पवनला देखील शून्यावरती बाद केलाय. चला, दोन्ही कॅप्टन तयार राहायचं आहे. वीरेन स्पोर्ट भावाले आणि शिवशक्ती लोनाड. बोथ द कॅप्टन प्लेज रिपोर्टिंग फॉर द टॉस आफ्टर फर्स्ट इनिंग.
नाणेफेकी या ठिकाणी केली जाणार आहे आणि दोन्ही कर्णधारांना आता मी विनंती करतोय की टॉस करण्यासाठी तुम्ही आगरी डाबा टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायचं आहे. आर्यन मेहर, नितीनजी गुरुनाथ मेहर यांच्या माध्यमातून आगरी ढाबा तुम्ही पाहतायत आणि ऑफिशियल्स साठी सर्वच ऑफिशियल साठी जेवणाची व्यवस्था देखील या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्यांनी केलेली आहे. कॉमेंटेटर, स्कोरर, लाईव्ह ब्रॉडकास्टिंग टीम, अंपायर्स, त्याबद्दल आगरी डाबाचे देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. हॅट्रिक बॉल भावेश स्ट्रायकिंग एंडला. राहुल तले हॅट्रिक बॉल. हॅट्रिक पूर्ण करणार का लॉंग ऑनला? तोच फिल्डर, होय पकडली झेल, तोच गोलंदाज, तोच क्षेत्ररक्षक. विकेटची हॅट्रिक पूर्ण झाली आहे राहुल तळेची. 3 षटकांचा खेळ देखील संपन्न आणि धावा धावफलकावरती 18 6 धक्के. जणू काय कार्बन कॉपी, ऍक्शन रिप्ले, झेरॉक्स, प्रत, प्रिंट आपण या ठिकाणी पाहतोय. अगदी पुढे टाकला ओव्हरपिच बॉल जरूर होता हा. लॉंग ऑन क्लिअर करता आलेला नाहीये. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता. म्हणजे कम्प्युटरवर आपण काम करत असताना कंट्रोल सी कंट्रोल व्हीचा जेवढा वापर होतो ना अगदी गोलंदाजासाठी तसंच झालं. कॉपी करा कॉपी पेस्ट, कॉपी करा कॉपी पेस्ट. 3 फलंदाजांना त्या ठिकाणी बाद केलाय. पहिला जो विकेट मिळाला होता राहुल तळेला लॉंग ऑनला, राजनं झेल पकडला. त्याच्यानंतर दुसरी विकेट पहा, पवनची विकेट होती. पवननं देखील लॉंग ऑनला फटका एक्झिक्यूट केला, त्याचाही झेल राज तळेनं पकडला. ही दुसरी विकेट. त्याच्यानंतर भावेश आला आणि भावेशनं देखील लॉंग ऑनला लॉफ्टेड इट, लॉफ्ट केला आणि पुन्हा राजनं झेल पकडला. हे फार रेअरली, मला तर वाटतं की टेनिस बॉल मध्ये असं पहिल्यांदाच घडलं असेल. एखादा गोलंदाज विकेट हॅट्रिक पूर्ण करतो आणि सेम फिल्डर त्याच क्षेत्रामध्ये कॅचेस पकडतोय. 3 विकेट 3 कॅचेस आणि सेम लॉंग ऑन रिजनला. हिस्टोरिकल इतिहासामध्ये नक्कीच नोंद होणार आहे या विकेट हॅट्रिकची. 3 षटकांचा खेळ संपन्न. 18 धावा धावफलकावरती 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अंतिम षटक. सुभाष ठाकरे बॉलिंग मार्कवर येतो आणि अभय आलाय नवीन बॅटर, परंतु समोर ललेश पाटील असेल. आज ललेशचा कस नक्कीच त्याला लावावा लागेल. सोडून दिला पहिला बॉल. सुभाषनं लेग स्टंपच्या बाहेर चेंडूला टाकले आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. मला वाटतं की अजय कदम आज गोलंदाजी करताना दिसला नाहीये, इंजर्ड आहे. इंजरी असल्यामुळे आणि परंतु ज्या युवा गोलंदाजांवर त्यांना भरोसा ठेवला त्या युवकांनी आज खूप चांगली कामगिरी केली. शोल्डर इंजरी आहे. एक्साच्या मदतीने धावफलक पुढे गेले 19 वर. ब्लॉक होल मध्ये बॉल होता, समोर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉल नंतर पलटवार करतोय सुभाष. धावसंख्या धावफलकावरती 19. नेक्स्ट मॅच विरेन स्पोर्ट भावाळीच्या विरुद्ध शिवशक्ती लोणाड या 2 टीम मध्ये तुम्ही पाहणार आहात. पुन्हा एकदा यॉर्कलेन ललेश समोर देखील जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. अपील करण्यात आली होती परंतु टप्पा 1 बाउन्स न तो बॉल गेलाय असं सांगतायत. आणखी एक डॉट बॉल. धावफलक स्थिर आहे. धावफलकावरती 19 धावा. 19 रन्स ऑन द बोर्ड नाव. जय जोटिंग देवरुंग संघ ज्या फलंदाजीसाठी ओळखला जातो ती फलंदाजी आज फलंदाजांना करता आलेली नाहीये. आज बलवंत दलवी देखील संघामध्ये नाही आणि कुठेतरी त्याची कमतरता इनिशियल ओव्हर्समध्ये आपल्याला नक्कीच बघायला मिळाली. कारण ज्या ज्या वेळेला बलवंत दलवी मैदानामध्ये असतो, संघामध्ये असतो, त्या वेळेला एक चांगली सुरुवात त्याने दिली विजयच्या सोबतीनं आणि विजय देखील आज 0 बाद झाला. आणि तदनंतर सबशेल फेल फलंदाजी आपल्याला जय जोटिंग देवरुंग संघाची बघायला मिळाली. ललेशवरती भरोसा आहे. एका दुसरा मोठा फटका खेळेल का? परफेक्ट यॉर्कर. इथे देखील प्रत्युत्तरच नव्हतं. काय गोलंदाजी केली आज. सर्वच गोलंदाजांनी मी म्हणेल प्रभावित केले, प्रभावशाली मारा केलाय. संघातील प्रमुख खेळाडू, प्रमुख गोलंदाज ज्यावेळेला तुमचं इंजर्ड असताना तुम्ही प्रतिस्पर्धी संघाला एवढा भारी दबावामध्ये टाकता, याहून मोठी उपलब्धी काय असू शकते. आणि अजय पूर्णपणे इंजर्ड असताना त्याच्या 4ही गोलंदाजांनी जो आज कारनामा केलाय लाजवाब. अनुज 11 लोणाड संघासाठी भरपूर साऱ्या कॉमेंट्स देखील येतात. दोन्ही टीमला शुभेच्छा येतात. पुन्हा एकदा पुढे टाकलेला बॉल बॅटच्या आतली कडा. 1 धाव त्या ठिकाणी मिळेल आणि आता अभय स्ट्रायकिंग एंडला असेल. अभयनं गोलंदाजी या वर्षामध्ये खूप चांगली केलेली आहे. 20 धावा धावफलकावरती 20 रन्स.
20 धावा धावफलकावरती 20 रन्स. अंतिम षटक काय गोलंदाजी केली आहे सुभाषनं ओव्हर द विकेट. अभय समोर चांगला फटका होता. ठक असा आवाज आपल्याला ऐकायला मिळाला आणि असं साऊंड येणं गरजेचं आहे तुमच्या बॅटमधून. एका धावेने स्कोर पुढे गेलाय धावफलकावरती 21 धावा 21. लोएस्ट स्कोर तुम्ही सध्या तरी पाहताय त्या स्पर्धेतील. 21 धावा आतापर्यंत लागलेत आणि शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. मला वाटतं की 24 धावा लोएस्ट स्कोर आहे या स्पर्धेतील. त्याहून जास्त धावा इथून जोडल्या जाणार का जय जोटिंग देवरुंग संघाच्या वतीनं. ओहो लाऊड अपील अँड फिंगर गोज अप. विकेटचं पतन. शेवटच्या बॉलवर आली आहे विकेट आणि याचबरोबर एकूण धावसंख्या तुम्ही पाहताय 4 षटकांच्या समाप्तीनंतर 21 धावा धावफलकावरती. 22 धावांचं लक्ष असेल हा सामना जिंकण्याकरिता. 22 रन्स टू विन इन 4 ओव्हर. जय जोटिंग देवरुंग संघानं आज भरपूर निराश केलं. नाणेफेकी करण्यासाठी आपण त्वरित यायचं. आपला प्रतिस्पर्धी संघनायक या ठिकाणी उपस्थित आहे. चला असीम सिंधू आणि अरबाज चिखलेकर यांना विनंती असेल की आपण टॉस साठी यायचंय. चला दोन्ही कॅप्टन आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. दोन्ही कॅप्टनला प्रथमतः टॉसची माहिती पण देत आहोत. एका बाजूला मेहेर 11 बापगाव आणि दुसऱ्या बाजूला सरपंच चषक. दोन्ही पैकी कॉल करायचा. कॉलिंग असेल मेहेर 11 बापगाव अशी मागणी होती आणि तेच आलेलं आहे. म्हणजे टॉस जिंकलाय तो विरेन स्पोर्ट भावाळीनं. टॉस विनिंग कॅप्टनला आपण कोल्ड्रिंक देत आहोत. प्रसिद्धी वाईन शॉप प्रगत शेट्टे यांच्याकडून कोल्ड्रिंक आपल्याला लाभलेले ते आपण देत आहोत. आणि पुन्हा एकदा तुम्हाला विनंती की आपण विरेन स्पोर्ट भावाळी संघ करण्यात आल्यापैकी आपण जिंकलेले आहे. काय निर्णय? क्षेत्ररक्षण करण्यामागचं कारण काय आणि आज कोणाकडून तुला जास्त अपेक्षा असेल? अपेक्षा तर कडून आहे, पण क्षेत्ररक्षण करण्याचं एक कारण म्हणजे आमचे बॉलिंग आणि तेच आम्ही सातत्याने करण्याचा प्रयत्न करू आणि कमीत कमी धावेपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करू. तरी एखादा असा नक्कीच मी आकडा जाणून इच्छितो की त्या संख्येपर्यंत तुम्हाला थांबवायचं आहे. 40च्या आतमध्ये. पूर्ण संघ पाहायला मिळेल आज या महत्वाच्या सामन्यामध्ये? नाही, दीपेनची अनुपस्थिती आहे. शुभेच्छा असेल तुला आणि तुझ्या संघाला देखील बॅटिंग करायची आहे. नक्कीच प्रतिस्पर्धी कॅप्टननं सांगितलं की आम्ही 40च्या आतमध्ये थांबू, परंतु तुझा मानस काय? तुला काय वाटतं किती धावा बनवणं गरजेचं आहे? आमचा तर 40+ टार्गेट असणार आणि आज योगेश डोंगरे सुद्धा संघामध्ये नाही, तर दुसऱ्या बॅट्समनना सुद्धा चान्स मिळणार. ते सुद्धा आम्हाला निराश नाही करणार हीच आमची अपेक्षा तर आहे त्यांच्याकडून. नक्कीच नक्कीच. इनिशियल ओव्हरमध्ये नवीन चेहरा असा कोणता पाहायला मिळेल आज योगेश डोंगरे नाहीये तर? आहे ते सरप्राईज आहे, जरा भावलकरांना सरप्राईज करायचं आहे आज. ठीक आहे, नक्कीच सरप्राईज करा पण चांगला खेळा या शुभेच्छा आम्ही तुम्हाला देतोय. टॉस संपन्न झालाय. नाणेफेकी जिंकून विरेन स्पोर्ट भावाळे संघानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. शिवशक्ती लोणार संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. नाव बॅक टू कॉम्बॉक्स. योगी पाटील सर आता तुमच्यासोबत जोडले जातील. त्या अगोदर अशोक पाटील यांचं या ठिकाणी आपण सन्मान करणार आहोत. बापगावचे समाजसेवक. नक्कीच आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत.
धन्यवाद समीर. परंतु या ठिकाणी पाहू शकाल लक्ष छोटंच आहे. 22 धावांचं मात्र या ठिकाणी टार्गेट पूर्ण करायचं आहे. परंतु पहिल्या चेंडूवरती फलंदाज रनआउटच्या स्वरूपात मात्र त्या ठिकाणी बाद झाला आणि पाहू शकाल जयदुर्ग अनुज 11 लोणार संघाला लागणारा हा पहिला धक्का आपण पाहतोय. आदित्य आणि सुभाष ठाकरे जी आपण जोडी पाहिली, परंतु आदित्य मात्र या ठिकाणी या शून्यावरती बाद होऊन तो माघारी परतला. आज कुठेतरी फलंदाजी ऑर्डरमध्ये आपल्याला भरपूर चुका आपण पाहिल्या आणि त्या मिस्टेक घेतल्या गेल्या आणि त्याच्यामुळे पाहतो की आज या सामन्याच्या अनुषंगाने मात्र जय झोटिंग धरू सगळं मात्र पूर्णपणे आपल्याला पिछाडीवरती पाहायला मिळतो. सुरुवात चांगली झाली होती कारण पहिल्या षटकामध्ये पाहिल्या तर तब्बल 10 धाबा जोडल्या होत्या. हरेश पाटीलने ती सुरुवात करून दाखवली, परंतु तदनंतर अथर्वचा स्पेल आला, त्याने 2 विकेट्स प्राप्त केल्या, धाबा खर्च केल्या 6. राहुलनं मात्र विकेट्स हॅट्रिक कंप्लीट केली, धाबा फक्त खर्च केल्या 2 आणि सुभाषनं स्लॉग ओव्हरमध्ये फक्त धाबा खर्च केल्या 3. ओ चांगली सुरुवात गोलंदाज ललिश पाटीलच्या वतीने आपण पाहतोय. याचप्रमाणे तुम्हाला खेळा साकारावा लागेल कारण 24 चेंडूमध्ये आता मात्र या ठिकाणी तुम्हाला फक्त 22 धाबांचं संरक्षण करायचं आहे आणि घरच्या मैदानावरती अगदी हाकेच्या अंतरावरती तुम्हाला देवरुंग गाव पाहायला मिळतो आणि त्यांची फॅन फॉलोईंग सुद्धा खूप या विभागामध्ये आपल्याला पाहायला मिळते. ओ बाकफुट पंच पॉईंटच्या डोक्यावरून ते पंच केला आणि चेंडू सरळ चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धाबांसाठी चौकार. थोडंसं पाहिलं तर एक्झॅक्टली बॉडी थोडीशी आपल्याला हवेमध्ये पाहायला मिळाली आणि तदनंतर मात्र स्वतःवरती नियंत्रण दाखवला, योग्य वेळेवरती बॅटचा तोड उघडला आणि पहिल्या चौकार पाहिला आपण लोणाड संघाच्या इनिंगमध्ये सुभाषच्या बॅटमधून निघणारा. पुन्हा मात्र पाहू शकाल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू पडल्यानंतर सबकड मात्र पाहू शकाल विकेट किपरच्या हातामध्ये विसावलाय. न्यू बॅटर अजय कदम आला 1 डाऊनला. चार धाबा धाफलक्यावरती एका गड्याच्या मोबदल्यात. ओ बॅटची कडा आणि चेंडू वेगाने त्याला थर्ड मॅनच्या दिशेने रेस सुरू आहे. चेंडू पुढे क्षेत्ररक्षक पाठीमागे धावत आहेत, परंतु त्या रेसमध्ये चेंडूचा विजय आणि या पॉवर प्लेमध्ये निघणारा हा दुसरा चौकार. आठ धावा धाफलक्यावरती लागला गेल्या. दोन्ही चौकाराच्या सह्याने मात्र इथे धावा पाहिल्या आणि त्यानंतर पासून ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत जरूर होता, परंतु शॉर्ट स्क्वेअर लेगच्या डोक्यावर चेंडू मात्र पुन्हा ट्रॅव्हल झालाय. जोपर्यंत चेंडूला उचलून फेक करतायत तोपर्यंत हो तिहेरीचा प्रयत्न झाला आणि 3 धावा पाहता पाहता त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. कारण पहा आपली स्थिती कशी असू द्या, मजबूत असू द्या, परंतु जिथे संधी मिळेल धाबा जोडण्यासाठी त्या धाबा जोडणं गरजेचे असतात आणि त्या धाबा मात्र इथे पलून पूर्ण केल्या आणि जबरदस्त दोघांमध्ये आपल्याला रनिंग विरुद्ध विकेट्स ताळमेळ चांगलं पाहिलं. दरम्यान पाहू शकाल या स्पर्धेचे केंद्रबिंदू आदरणीय बारामजी मेहर यांचे लाडके मेहुणे इतळीचे युवा उद्योजक भाग्यजी पाटील ज्यांचं इथं शुभागमन झालेलं आहे, त्यांचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. 11 धावा धाफलक्यावरती लागल्या गेल्या म्हणजे या सामन्याचा आपण विचार केला तर अर्धा पल्ला जो आहे तो मात्र एका षटकामध्ये कंप्लीट केलाय आणि अर्धा पल्ला आपण जर पाहिलं तर या ठिकाणी 3 षटकामध्ये मात्र इथून कंप्लीट करायचं आहे. पूर्णपणे या सामन्यावरती पकड निर्माण केलेली आहे जयदुर्ग अनुज 11 लोणार संघाने. आज लोणार गावातील 2 संघ आपल्याला पाहायला मिळतात या स्पर्धेमध्ये. आज देवरुंग गावातील सुद्धा आपण 2 संघ पाहिले. एक संघ जरूर पराभूत झाला, जाणता देवरुंग, आणि दुसरा संघ आय थिंक पराभवाच्या छायेमध्ये सध्या वावरतोय जय झोटिंग देवरुंग संघ. 18 मध्ये तिथून 11 धावा वाचवल्या जाणार का आणि त्यासाठी त्या मात्र गोलंदाज अभयच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट सुरुवात करतोय. डॉट बॉलला सुरुवात केली. अशाच प्रकारे तुम्हाला सातत्याने निर्धाव चेंडूची मात्र सांगताच करावी लागेल. विकेट्स तुम्हाला मात्र इथून प्राप्त करावे लागतील, परंतु तो चमत्कार इथून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकेल का.
हो चांगला ड्राईव्ह अगदी कव्हर पॉईंटला हलक्या हाताने फक्त दिशा दाखवली. ओ थोडीशी मिस्टेक आणि त्याच्यानंतर पाहू शकेल सिंगलचं रूपांतर दुहेरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धावा मात्र त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. आणि पहा या ठिकाणी या स्पर्धेसाठी बेस्ट कॉम्प्लिमेंट्स आलेले आहेत मिस्टर राकेश पाटील यांच्याकडून. 1 नंबर स्पर्धा. या स्पर्धेचं खूपच छान आयोजन केलेलं आहे मेहर 11 बापगाव संघाने. धन्यवाद राकेशजी पाटील. आपलं सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. ऑनसरला पाहू शकेल हुक करण्याचा जरूर प्रयत्न होता परंतु चेंडू फाईन केल्याचा प्रयत्न फलंदाजाने केला आणि तिथे मात्र 1 धाव संत गतीने पूर्ण केली. विजयाकडे मात्र पाहू शकेल अग्रक्रमण करत असताना या सामन्याच्या अनुषंगाने लोणार संघ. शांत क्रिकेट सध्या सुरू आहे कारण लो स्कोरिंग सामना आणि त्याच्यामुळे पाहतो की प्रेक्षक सुद्धा मात्र थोडीशी आता रिलॅक्स पाहायला मिळत आहेत. हो चांगला चेंडू अगदी बॉडीला ब्रश होणारा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील 4था सामना आपण पाहत आहोत आणि यानंतर लॉर्ड्समधील पहिल्या फेरीतील आणि स्पर्धेतील पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असेल शिवशक्ती स्पोर्ट लोणार विपक्ष जय बजरंग वीरेन स्पोर्ट भावाले. फुलटॉस पुढे जाऊन करण्याचा प्रयत्न बॅटची मोठी एज तडब्यांचा 1700 चेंडूवरती झेपावतोय. तत्पुरती अजयला संधी मिळाली 1 धाव पूर्ण करण्यासाठी. सिंगलने तरी मात्र या धापांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा मात्र आव्हानापर्यंत पोहोचू शकतात अशी परिस्थिती. 15 धाबा फटक्यावरती लागलेल्या आहेत. 13 चेंडूमध्ये आता 7 धाबांच्या आवश्यकता आणि रिवर्सचा फटका बाहेर काढलाय. जबरदस्त या ठिकाणी फटका पाहायला मिळतो आणि चेंडू सरळ चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धाबांसाठी चौकार. देरुंग संघातील आपण खेळाडूंचा विचार केंद्र मात्र सर्वजण आता मात्र आपल्याला टेन्समध्ये पाहायला मिळत आहेत कारण कुठेतरी आपण चुकलो आणि त्याची आता मात्र त्यांना जाणीव झाली असं म्हणायला हरकत नाही. खास करून बॅटिंग ऑर्डर विजय किणे जसा शून्यावरती बाद झाला त्याच्यानंतर पाहू शकाल की विकेटची मात्र पूर्णपणे खुराक गोलंदाजाने प्राप्त केली. विजयाचा चौकार आणि या स्पर्धेमध्ये विजयानं सुरुवात केली जय दुर्गा अनुज 11 लोणार संघानं. अभिनंदन आणि हार्ड लक टीम जय झोटिंग देवरुंग. तुम्हाला पुढील स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्यांनी आज विकेट सॅट्रिक कंप्लीट केली. एका षटकाच्या स्पेलमध्ये फक्त 2 धाबा खर्च केला आणि तो खेळाडू राहिलाय लोणार संघाचा मिस्टर राहुल थले. प्रदीपजी थळे यांचा संघ तुम्हाला आता मात्र यानंतर इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. शिवशक्ती स्पोर्ट लोणार आणि दरम्यान शुभ आगमन होतं असताना पाहू शकला या ठिकाणी या स्पर्धेचा आनंद द्विगुणित करण्यासाठी मुठवलगावचे विद्यमान पोलीस पाटील आणि नेहमीच 7 स्टारच्या पाठीमागे खंबीर राहणारी ही व्यक्ती अर्थात उत्तम शेठ पाटील यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. वेलकम सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. विनंती असेल की आपण